स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी उठताना, स्वामी झोपताना, स्वामी कायमच जपावा मनी हे जीवन जगताना. काय परवा मग या जगाची स्वामी सोबत असताना. अवघड वाटही सोपी होऊन जाते स्वामी समोर दिसताना. म्हणूनच स्वामी जपावा मनी हे जीवन जगताना, स्वामी कायमच जपावा मनी हे जीवन जगताना. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. तर आजचा स्वामी संदेश फक्त प्रकट दिनानिमित्त आजचा स्वामी संदेश ऐका आणि स्वामीमय होऊन जा. एकदा की तुम्ही स्वामीमय झालात की तुमच्या आयुष्यात कसलंच भय उरणार नाही, यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. तर चला आज स्वामी काय सांगत आहेत ते जाणून घेऊया. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की अरे 2 क्षण सुखाचे तर 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे, हे असंच चालायचं. माणसं अनेक भेटतील रस्त्यात, त्यातले काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं. तर काही जण तुझा हात सोडून मोकळे होतील, तर अशा लोकांना मोकळंही करायचं. त्यांना मात्र तू तिथेच सोडायचं आणि तू पुढे चालत राहायचं. हे आयुष्य आहे, हे असंच घालवायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे तुझ्या या स्वामीने. प्रत्येकाचा दिवस ठेवला आहे तुझ्या या स्वामीने. त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. आयुष्य हे असंच आहे आणि हे असंच चालायचं. आयुष्य हे असंच आहे आणि हे असंच चालायचं. एकदा की तू नकारात्मक विचारांपासून मुक्त व्हायला सुरुवात केली ना, की आपोआप मन आणि शरीर मोकळं होऊ लागतं. सकारात्मक विचार आणि भावनांसाठी जागा आपोआपच निर्माण होऊ लागते. तू फक्त तुझं मन निर्मळ आणि स्वभाव मात्र प्रेमळ ठेव. अरे फसवणारा जरी कोणीही असला तरीही तुला वाचवणारा हा भगवंत सगळ्यात मोठा आहे, हे मात्र तू विसरू नकोस. हे मात्र तू विसरू नकोस. कधी कधी तुला इतरांच्या सोबतीपेक्षा स्वतःची सोबत असणं देखील आवश्यक असतं. म्हणून स्वतःला स्वतःची साथ दे. कारण तुझ्या मनाचा गोंधळ, तुझ्या भावनांचा गुंता तू स्वतःच जास्त चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. त्यासाठी दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नकोस. आणि तुला अपेक्षाच ठेवायची असेल तर हा स्वामी तुझ्यासाठी कायमच आहे. तू अपेक्षा ठेव, ती फक्त आमच्याकडून. कारण आम्ही तुझा अपेक्षाभंग होऊ देणार नाही. अरे स्वतःला गवसण्यासाठी शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. आणि ह्या दोनही गोष्टी जर तुला हव्या असतील तर तुला आमच्या सानिध्यात यावंच लागेल. कारण शांतता आणि संयम ही कुठल्याही बाजारात कुठल्याही पैशाने विकत मिळत नाही. आणि ती मिळते तर फक्त आमच्या दरबारात. पण आमच्या दरबारात येऊन चालत नाही. तर आमच्या दरबारात येऊन तुला आमच्याशी एकरूप व्हावं लागतं. तुझ्या मनाचा गोंधळ, तुझ्या मनातील सगळ्या काही गोष्टी तुला बाहेर सोडून याव्या लागतात. आणि फक्त तुझ्या मनाला घेऊन तू आमच्यापर्यंत आलास की मग आमच्याशी तू एकरूप होऊन जातो. जेव्हा तू आमच्याशी एकरूप होतो तेव्हा तुला ह्या जगाचा विसर पडतो. आणि तुझी जी काही दुःख आहे ती हळुवारपणे तू आमच्या चरणांवर अर्पण करतो. आणि मग तुझी दुःख ही आमची होऊन जातात आणि तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुखच येऊ लागतं. आणि जेव्हा तू आणि मी एकरूप होतो ना, तेव्हा या जगाच्या पाठीवर कोणाचीही हिंमत नाही तुला त्रास देण्याची, तुला दुःख देण्याची. अरे जोपर्यंत तू ह्या जगाला तुझा सल्लागार समजशील ना, तोपर्यंत तुला कळणारच नाही नेमकं तुझ्या आयुष्यात सुरू काय आहे. कारण काही लोक इतके चालाक असतात की ते तुझ्या सोबत पण राहतात, पण सोबत राहून तुझ्याच विरोधात कट कारस्थानही रचतात. तुझ्याशी नातंही ठेवतात, पण त्या नात्याआड तुझ्याशी दुश्मनीही निभावतात. तुझं कौतुक पण करतात आणि तुझी पाठ फिरताच तुझ्या बाबतीत चुगलीही करतात. म्हणून स्वतःला जपायला शिक. मनाला शांतता द्यायला शिक. कारण हे आयुष्य म्हणजे
ओंजळीत साठवून ठेवलेल्या त्या पाण्याप्रमाणे आहे. तू कितीही ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही थेंब थेंब ते गळतच राहणार आहे आणि एक दिवस तुझी ओंजळ रिकामी होणार आहे. त्यामुळे तुझी ओंजळ रिकामी होण्या अगोदर त्या ओंजळीतलं पाणी तू प्यायला शिक. कारण ते पाणी प्यायल्याने तुझी तहान तरी भागेल, परंतु एक एक थेंब जर जमिनीवर पडत राहिला तर तो फक्त वाया जाईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, ओंजळीत साठून राहतं तितकंच तुझं असतं, पण जे वाहून जातं ते मात्र तुझं कधीच नसतं, हे विसरू नकोस. अरे, मोठं वादळ आलं की मोठमोठे मजबूत बंगलेही उडून जातात. ज्या बंगल्यात गर्व राहतो, म्हणून गर्व कधीही करू नको. पण ती झोपडी मात्र साधं हलत सुद्धा नाही जिथे हा तुझा स्वामी राहतो. म्हणून तुझ्या मनामध्ये, तुझ्या अहंकाराला, तुझ्या गर्वाला कधी जागा देऊ नको. कारण जेव्हा तुझ्या मनात अहंकार आणि गर्व वास करणार आहे तेव्हा तुझं मन हे कमकुवतच होणार आहे. पण तुझ्या या मनाच्या झोपडी जर तुझ्या या स्वामीला जागा मिळाली, तुझं मन हे अतिशय भक्कम होणार आहे, ज्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. आणि जेव्हा तुझ्या मनाच्या कोपऱ्यात तू स्वामींना जपतो तेव्हा हा स्वामी मात्र सदैव तुला जपतो, हे लक्षात ठेव. हे बघ, तुझ्याकडे सुंदरता असो वा नसो, तुझ्याकडे साधेपणा मात्र असायला हवा. नातं असो वा नसो, पण भावना मात्र तुझ्याकडे असायलाच हव्या. तुझी कुणाशी भेट हो ना हो, पण त्या व्यक्तीबद्दल मात्र तुझ्याकडे ओढ असायलाच हवी. शेवटी प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परिस्थितीत गुरफटलेला असतो, पण प्रत्येकाचा प्रयत्न असा असायला हवा की त्या गुरफटलेल्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग दिसायला हवा. तेव्हा तर जगण्याला अर्थ प्राप्त होतो. पण हे बघ, तू असाच राहिला ना तर रोज तुला कोणी ना कोणी दुखावूनही जाईल. तू कितीही एखादं नातं मनापासून निभावण्याचा प्रयत्न केला तरीही तुझ्या भावना कदाचित समोरची व्यक्ती समजून घेणार नाही, पण ज्याला तू समजतो तो तुला कधीच गमावणार नाही. म्हणून इथे प्रत्येकाचं बोलणं तू मनाला लावून घेऊ नकोस, अति विचार करत बसू नकोस. आणि अशा लोकांचा विचार करून एकटाच झुरत बसण्यापेक्षा तू आमच्या दरबारात ये, आमच्या सानिध्यात ये आणि आमचा होऊन जा. जो आमच्या दरबारात येतो, जो आमच्या सानिध्यात रमतो, अशा व्यक्तीला आम्ही कोणाची गरज भासूच देत नाही. अशा व्यक्तीला आम्ही कोणाची गरज भासूच देत नाही. तुझी परिस्थिती बदलली की हे जग तुझ्याशी पाठ फिरवेल, परंतु हा तुझा स्वामी नाही. तुझी परिस्थिती चांगली असू दे किंवा वाईट असू दे, पण कुठल्याही परिस्थितीत हा स्वामी तुझा हात सदैव त्याच्या हातात घेऊन चालत राहील आणि चालताना एकच सांगेल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश खरंच खूप अप्रतिम होता. आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला एकच संदेश मिळाला आहे, स्वामींचा एकच सांगणं आहे. बघा, संकट काळात हे जग आपली साथ सोडून देतं. मित्रपरिवारही आपल्यासोबत राहत नाही. कदाचित कुटुंबातील सदस्य देखील आपल्याला सोडू शकतात. पण जेव्हा आपण स्वामींच्या मार्गात असतो तेव्हा स्वामी काय करतात, तर अशा रस्त्यात जर आपल्याला अडथळे निर्माण झाले तर स्वामी स्वतः आपल्याला कडेवर उचलून घेतात आणि आपल्या ध्येयापर्यंत नेऊनही पोहोचवतात. तर स्वामी भक्त हो, असाच विश्वास जर आपण स्वामींवर दाखवला तर आपल्याला ह्या जगाच्या पाठीवर कुणाचेही पाया पडण्याची गरज पडणार नाही, कुणासमोर हात जोडण्याची गरज पडणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रकट दिनानिमित्त प्रत्येकाने स्वामींच्या सेवेला लागा आणि स्वामी सेवेकरी घडवा. कारण एक वेळी सेवा नाही झाली तरीही चालेल, परंतु सेवेकरी मात्र घडलाच पाहिजे, सेवेकरी मात्र घडलाच पाहिजे. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.